बुलेटिनच्या सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे वकील आता अशोक कवडे वकीलपत्र मागे घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। वाल्मिक विरोधातील 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी ॲडव्होकेट कवडेंनी त्यांचं वकीलपत्र घेतलं होतं, मात्र वाल्मिक कराडची केस लढवण्यासाठी विशेष वकिलांची टीम कोर्टात देण्यात खरं तर येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हरिदास जी, काय अधिकची माहिती आहे? आता वाल्मिक कराडचे जे वकील आहेत ते आपले वकीलपत्र जे आहे ते मागे घेणार आहेत। मेघनाजी, विशेष सांगायचं झालं तर संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव जे प्रमुख आरोपी म्हणून केलं गेलं आणि या अगोदर वाल्मिक कराड यांची जी वकीलपत्र आहे ते अशोक कवडे यांनी घेतलं होतं। मात्र यामध्ये ज्याप्रमाणे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये मोठे वकील जे उज्ज्वल निकम दिले गेलेत, अशा पद्धतीचे वकील या प्रकरणात सुद्धा येऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। नेमका अजून याच्यामध्ये काही घडामोडी होऊ शकतात, मात्र अजून याच्यामध्ये काही निर्णय झालेला नाही। अशोक कवडे हे वकीलपत्र मागे घेणार असल्याची फक्त माहिती सध्या समोर येत आहे। सूत्रांची अशी माहिती आहे। निश्चित धन्यवाद हरिदास जी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वाल्मिक कराडचा वकील खरं तर आता वकीलपत्र मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर वाल्मिकच्या केससाठी आता विशेष वकिलांची टीम देखील असणार आहे। तर वाल्मिक कराडचा वकीलपत्र मागे घेणार, या क्षणाची अतिशय मोठी महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे वकील आता अशोक कवडे यांनी वकीलपत्र मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। वाल्मिक विरोधातील 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी ॲडव्होकेट कवडे यांनी खरं तर वाल्मिकचं वकीलपत्र घेतलं होतं, मात्र वाल्मिक कराडची केस लढवण्यासाठी विशेष वकिलांची टीम कोर्टात देण्यात येणार असल्याची ही माहिती समोर येते। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आपण पाहतोय। वाल्मिकच्या केससाठी आता विशेष वकिलांची टीम असणार आहे, कारण वाल्मिक कराडचा वकीलपत्र मागे घेणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे आता वकीलपत्र मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। वाल्मिक विरोधातील 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी ॲडव्होकेट कवडे यांनी त्याचं वकीलपत्र घेतलं होतं, मात्र आता वाल्मिक कराडची केस लढवण्यासाठी विशेष वकिलांची टीम कोर्टात देण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। त्याच्यामुळे वाल्मिक कराड यांच्या खरं तर अडचणीत वाढ होणार आहे। तर वाल्मिक कराड याच्या आता वकीलपत्र मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। वाल्मिक विरोधातील 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी ॲडव्होकेट कवडे यांनी त्याचं वकीलपत्र खरं तर घेतलं होतं, मात्र आता वाल्मिक कराडची केस लढवण्यासाठी विशेष वकिलांची टीम कोर्टात देण्यात येणार असल्याची ही माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।